सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास महाराज बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो नृपै जगत गुरु रविदास महाराज की। जो बोले सो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय। मानवतेची एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची आणि एक ज्योत एकात्मतेची। मोबाईल ऑपरेटर चला दीप प्रज्वलन करूया, चला दीप प्रज्वलन करूया। अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप साहेब, तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष माननीय शशिकांतजी सोनवणे, महासचिव ज्ञानेश्वरजी कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदामजी लोखंडे, राज्य उपाध्यक्ष माननीय राजू पोटे, उत्तरेश्वर कांबळे आणि पुणे शहरातील राष्ट्रीय आणि प्रदेश राजकारणातील सर्व नेते पदाधिकारी आणि माझ्या चर्मकार समाजातील बंधू भगिनींनो, नुकताच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय बबनराव घोलप साहेबांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी खैरे आणि अमर तांडेकर यांनी महाराष्ट्रव्यापी जन जागरणाचा कार्यक्रम नुकताच दौरा पूर्ण केलेला आहे। त्यांचेही मी पुणे शहरातर्फे आणि भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो। गजराच्या काळामध्ये या संघाच्या कार्यक्रमामध्ये या दोन वीरांचं आपण स्वागत करूया, टाळ्या।
राजाभाऊ कदम, सुवर्णाताई माने, काजल सोनवणे, मनीषाताई टिके महासंघाच्या वतीनं पुणे शहरामध्ये चर्मकार समाज संपर्क अभियानाचा सांगता समारंभ होतोय आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालाय. आपले नेते बबनरावजी घोलप साहेब हे उपस्थित आहेत. महासंघातील काही नेत्यांच्या वतीनं जो दौरा झाला त्याचा आज सांगता होतोय. मुळात या दौऱ्याचा उद्देश काय होता, या कार्यक्रमाचा उद्देश काय होता, तर समाजातील लोकांना संघटित करायचं आणि समाजामध्ये लोकांना ज्या अडचणी येतात, ज्या समस्या असतात, त्या समस्या सोडवायच्या. जिथे समाज, तिथे समाजाच्या समोरचं कुठलंही आव्हान असेल ते दूर जातं. आपण आपल्या हिंदुस्थानमध्ये हजारो वर्षांपासून ऐकतोय एकी हेच बळ. म्हणून एकीचा उपयोग, एकी तयार करून एकीचा उपयोग आपल्याला समाज हितासाठी आणि राष्ट्र हितासाठी करायचा असतो. आणि मला वाटतंय राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून हेच होतंय. खरं तर समाजापुढे अनेक आव्हानं आहेत. छोट्या कामांपासून मोठ्या कामांपर्यंत अनेक आव्हानं आहेत. आपल्या देशामध्ये पूर्वी 1000 वर्षापूर्व, 1500 वर्षापूर्व जर आपण विचार केला तर जातीयवाद नव्हता. पण आज दुर्दैवानं काही भागांमध्ये जातीयवाद आहे. हा जातीयवाद आपल्याला नष्ट करायचा आहे. या देशातला प्रत्येक नागरिक समान आहे. राज्य घटनेने त्याला समान अधिकार दिलाय, धर्माने त्याला समान अधिकार दिलाय. पण माणसांनी जन्मावरनं एकमेकांमध्ये भेद करता कामा नये. कोणी कुठे जातीवरनं भेदभाव करत असेल तर त्या माणसाला तिथं जाऊन चोपला पाहिजे हे मला वाटतं. चर्मकार समाजाचं आपल्या देशातल्या जडणघडणीतलं योगदान कोणीच विसरू शकत नाही. अनेक ठिकाणी चर्मकार समाजाने देश उभारण्यासाठी प्रयत्न केलाय. कायम देशप्रेमासाठी आग्रही राहिलेला हा हिंदू चर्मकार समाज आहे. आणि मला वाटतंय अशा कार्यक्रमातनं, आजचा जसा कार्यक्रम आहे अशाच कार्यक्रमातनं हिंदू चर्मकार समाजाची एकही वाढत जाईल. आज हा हॉल अर्धा भरलाय. पुन्हा कार्यक्रम घेतल्याच्या नंतर हा हॉल पूर्ण भरून बाहेर देखील गर्दी व्हायला पाहिजे. असा कार्यक्रम पुढच्या वेळेला झाला पाहिजे. कारण आपल्या भागामध्ये चर्मकार समाजाची संख्या कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. लोकांना संपर्क करून त्यांना कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अच्छा, फक्त पदाधिकारी. मी मागाशीच बोललो घोलप साहेबांना की आमचे रवी खैरे खूप ऍक्टिव्ह आहेत. ते जाणवलं ना आता काय घडलं आपल्या शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये की लगेच प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि रवी खैरे देऊ शकतात प्रत्युत्तर मला वाटतं. माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं आपलं काम असेल तर आपला एक भाऊ समजून, आपला एक सहकारी समजून कुठलंही काम मला सांगा, हक्काने सांगा. मी कायम आपल्या सोबत आहे. घोलप साहेब या राज्याचे मंत्री होते आणि घोलप साहेब राज्यभर प्रवास करत असतात. मला आता त्यांनी सांगितलं की 30 दिवसातले 25 दिवस ते राज्यामध्ये समाजासाठी प्रवास करत असतात. अशा लोकांची आपल्याला गरज आहे जे आपला वेळ समाजासाठी देतात, राष्ट्रासाठी देतात. कारण 25 दिवस ते घरात बसून, ऑफिसमध्ये बसून आपला व्यवसाय करू शकतात, पण व्यवसाय न करता तो वेळ समाजाच्या हितासाठी देतात. म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आज समाज कल्याण मंत्री आपल्या चर्मकार समाजाचे चर्मकार हृदय सम्राट बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार 16 तारखेपासून जनजागृती दौरा निघाला होता. आज हा दौऱ्याची सुरुवात मुंबई पासून झाली. मुंबई, ठाणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव असं पार गडचुली बांधेपासून
चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही पोहोचलो तेव्हा जेव्हा कळलं की हा माणसाने किती कष्ट केले असते. आज सर्व सुविधा असून आमच्या गाड्या होत्या, जीपीएस होते ना, पण आज जाणवलं की तुमचे कष्ट किती आहे. हे जे लोकांनी 20-20, 25-25 वर्ष समाजासाठी योगदान दिलं, नानासाहेबांनी जे योगदान दिलं, आज खरी गरज आहे. त्यांनी जे त्यावेळेस वटवृक्ष लावलं होतं ते आज त्याचं खूप मोठं रूपांतर झालंय, पण त्याचं संरक्षण करण्याची गरज म्हणजे आज काळाची. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो. खरं तर हा दौरा जे भावी वाटचाल असेल आपल्या संघटनेची त्या संदर्भात होते. आम्ही लोकांपर्यंत गेलो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, समाजाच्या पुढची दिशा काय असावी, संघटनेची पुढची दिशा काय असावी. आम्ही ते पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येकाने खूप मन मोकळेपणाने त्यांचं मन वाटलं. त्यांना आनंद वाटला की आज ही संघटनाच अशी त्यांना जाणीव करून दिली की 30 वर्षापूर्वी नानासाहेब घोलप जेव्हा कॅबिनेट मंत्री झाले ते समाजाचे जीवावर झाले नाही, पण त्यांना जाणीव होती की मी ज्या समाजातून आलो त्या समाजासाठी काहीतरी देणं मला. तेव्हा त्यांनी समाजासाठी त्या काळामध्ये त्यांनी 201 शाळा, महिलांना आरक्षण 33% त्यांनी त्यावेळेस दिलं. आपल्या गटाई कामगारांना स्टॉल त्यांनी त्या माध्यमातून दिले. महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अन्याय झाला, काही मागण्या असेल, एकमेव अशी संघटना आहे की आपल्या समाजाला न्याय देऊ शकते. पण आताच्या काळामध्ये या 30 वर्षानंतर नानांचं वय आज 70 वर्ष आहे, पण त्यांची एक खंत आहे की त्याच गोष्टी आज पण समाजाला आपल्याला सांगावं लागतं. कारण की तुम्ही जर आज गाळ राहिला तर पुढची पिढी आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. आपला जागृत होण्याची गरज आहे. कारण की जे जी आर निघाला 1 तारखेला संरक्षण न्यायालयाचा, संरक्षण न्यायालयाने मान्यता दिली की तुमच्या उपविभागणी करणार आहे आरक्षणामध्ये. जेव्हा आपण समाज गोडी गोळ्याने आपण 60 समाज एकत्र आनंदाने राहतो, आनंदाने आरक्षणाचा लाभ घेतोय, पण त्याच्यामध्ये पण आपली फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे खूप चुप्या रीतीने षडयंत्र या ठिकाणी चालू आहे. पण आपण त्या षडयंत्राला बळी न पडता आपण एकत्र होणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीला आता सामोरे जायचं असेल तर आपण सर्वजण एकत्र येणे खूप गरजेचं, संघटन होणे. कारण की ज्याचं संघटन, ज्याची जेवढी जास्त संख्या तेवढी त्याला जास्त किंमत असते. आपण एक उदाहरण देऊ शकतो. आज पाटलांना पण आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आज त्यांच्या मधला एक तरुण उठतो, पण 50 लाख लोक त्याच्या मागे उभा राहतात. तर उद्या आपल्यालाही जेव्हा आपलाही नानासाहेब घोलप जेव्हा आवाज देतील तर लाखोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आपण महाराष्ट्रातून सर्व 25 मागण्या मुख्यमंत्र्यांना आज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत नानासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली. जर त्या मागण्यावर जर दखल घेतली गेली नाही तर लाखोच्या संख्येने आपण आझाद मैदानावर त्या ठिकाणी आपली ताकद दाखवण्याची वेळ आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. आता खरं गरज आहे. मी जेव्हा पाहतो पूर्ण महाराष्ट्रात फिरलो तर 40, 45, 50 वयोगटाचे आपला समाज बांधव 20, 30 वर्ष संघटनेचे काम करतात. पण माझे एक आता आपल्या सर्वांना सांगणं आहे की आज तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आज तरुणांना संघटना दाखवा, तरुणांना समाज दाखवा. आपले तरुण कोणत्या तरी एका नेत्याच्या मागे फिरत असतात. त्याचा नेता कुठेतरी बाहेर देशात कुठेतरी बिझनेस करत असतो आणि आपला पोरगा 50 रुपयाचं पेट्रोल घालून त्याच्या मागे फिरतो. त्याच्यापेक्षा त्याला संघटना सांगा, त्याला समाज सांगा. त्याचा समाज मोठा झाला, संघटना मोठा झाला, हेच नेते पाया पडते तुमच्या मुलाकडे येणार आहे, हेच नेते येऊन तुम्हाला तिकीट देणार आहे. आणि आता आपलं राजकीय चालणार नाही. राजकीय आपली दखल घ्यावा लागेल. आजपर्यंत अनेक आमदार झाले, अनेक खासदार समाजाचे झाले, पण कुणी समाजाकडे लक्ष दिलं नाही. एकमेव नेता असा आहे की ज्याने समाजासाठी लक्ष दिलं. आज भविष्यामध्ये जो संघटनेच्या विचाराचा असेल, त्याला समाजाची जाणीव असते, समाजाची जाणीव ज्याला असते तो संघटनेत काम करतो. आणि भावी काळामध्ये कोणीही आमदार होईल, नगरसेवक होईल, खासदार होईल, आज संघटनेचा विचार आहे. आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण संघटना साम दाम दंड भेद या पद्धतीने उभं राहील. या ठिकाणी भविष्यामध्ये आपण जास्तीत जास्त तरुणांना आपल्या संघटनेमध्ये घेऊन या. सुरुवात आपल्या घरातून करा. आपल्या महिलांना, युवतींना, मुलांना संघटनेमध्ये, समाजाच्या कार्यक्रमामध्ये घेऊन या. त्यांना कळू द्या समाज काय, संघटना काय. अनेक हजारो वर्ष जो आपल्यावर अन्याय झाला आणि भविष्यामध्ये तो होऊ शकतो ही जाणीव तुमच्या मुलांना तुम्ही करून द्या. सुरुवात आपल्याला घरातून करायचं. जर आज तुम्ही तुमच्या मुलांना, महिलांना जर इथे घेऊन आला असता तर हा हॉल कमी पडला असता. आपल्याला सुरुवात करायची आणि या ठिकाणी आता नवीन पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे.
आपल्याला युवकांसाठी एमपीएससी एससी चे जे अभ्यास वर्ग आपल्याला जिल्हाध्यक्षाच्या मार्फत राबवायचे. आपल्या महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी एक महिला वर्ग प्रशिक्षण शिबिर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आपले जे पण ह्या भविष्य काळामध्ये आपली ताकद जेवढी निर्माण करायची, आपण आता ह्याच्या पुढे मागण्यासाठी पत्र देऊन फोटो काढायचे नाही, तर आतमध्ये घुसून जी आर काढायची ताकद आपल्याला निर्माण करायची. भविष्यामध्ये संघटना उभं राहणार आणि आम्ही आमच्यासारखे जर तरुण सर तुम्ही समोर आला तर कुणाचे हे नाही की ह्या समाजाला शांत स्वभावाचा गुळगुळीत समाज आहे. ह्याच्या पुढं आमचा स्वभाव यांना आता सरकारला फक्त जी ताकद आहे, जो अग्रेसिव्ह समाज आहे त्याची दखल घेतली जाते. भविष्यामध्ये उठाव रापी आणि भागाव पापी या पद्धतीने आपल्या संघटना काम करणार आहे. निष्क्रिय निघला तर पूर्ण संघटनेवर त्याचा परिणाम होता, त्या जिल्ह्याच्या पूर्ण समाजावर त्याचा परिणाम होतो. भविष्य काळामध्ये काहीतरी कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. जो काम करत नसेल, त्याला वेळ नसेल, त्याला आधार नाही, त्याला सल्लागार म्हणून त्या ठिकाणी न्यावा लागेल. नवीन लोकांना संधी द्यायची. आता महाराष्ट्र फिरतो, खूप चांगला आपल्याला प्रतिसाद आहे, खूप चांगल्या प्रमाणे आणि नानाला मानणारा वर्ग त्या ठिकाणी आहे, संघटनेला मानणारा वर्ग नाही. काय थोडेफार आपल्याला बदल करावा लागेल. कारण की तुम्हाला फक्त उदाहरण देतो, थोडक्यात उदाहरण देतो. 2014 साली भारतीय जनता पार्टीला आधी कोण ओळखत नव्हतं, पण त्यांना काही कडवून निर्णय लागला, ज्येष्ठला थोडंसं बाजूला करावं लागलं, काही चेंजेस करायला लागले. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते कळलं तर आज 3 टर्म झाले ते सत्तेवर आहे. जर आपल्याला काही बदल करायचे असेल, सगळ्या गोष्टी मान सगळं बाजूला ठेवायला लागणार आहे. कारण की तुम्हाला 2-3 महिन्यापूर्वी जे पक्ष एकमेकाला शिव्या घालत होते, आज खुर्शीसाठी भांडीला घालून बसले आहेत, तर आपण समाजासाठी एकत्र येऊ शकत नाही का? लोक समाजासाठी माती खातात, कुणाचे 5 बोट सारखे नसतात, सगळे वेगवेगळे असतात. पण जेव्हा समाजाचा विषय होतो, दुसरा समाज बघा, जेव्हा समाजाचा विषय तो सर्व झेंडे घेऊन रस्त्यावर होतात. भविष्यामध्ये आपल्यामध्ये आग निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्या मनात किंवा माझ्या मनात पण आग निर्माण व्हायला पाहिजे. या निमित्ताने हेच बोलतो, जास्त वेळ घेत नाही, पण भविष्यामध्ये अपेक्षा करतो, समाजाला विनंती करतो की आपण तरुणांना जास्तीत जास्त तरुणांना आपल्या समाजामध्ये घेऊन या. त्यांना पण परदेशातून आल्यानंतर समाजाचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये तू करशील अशी अपेक्षा आमची आहे. आता आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आरक्षण समारोपाचा पुण्यात व्हावा हा माझा आग्रह होता. पुण्यात म्हणजे कांबळे साहेब म्हटले मी घेतो पिंपरी चिंचवडला. म्हटलं तुमच्याकडे कायमच कार्यक्रम पिंपरी चिंचवड चालू असतात, हा कार्यक्रम पुण्याला घ्यावा. आणि त्यासाठी सोनवणे सरांनी पुढाकार घेतला, त्यांच्या सगळ्या टीमनी पुढाकार घेतला. सगळ्यांची नावं घेत नाही, टीम प्रमुखाचं नाव घेतो, त्यांच्याही मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला ढवळे सरांनी अतिशय चांगलं निवेदन केलं. कारण निवेदकाकडे माझं फार लक्ष असतं, ते फार बोर करणारे लोक असतात असं माझं मत आहे. पण तुम्ही अजिबात आम्हाला बोर केलं नाही. अतिशय कमी शब्दात आणि अतिशय चांगल्या शब्दात तुम्ही एंकरिंग केलं, त्याबद्दल तुमचे पण आभार. व्हेरी गुड. मी मगाशी माईक घेऊन आपल्याला सांगितलं काही आपल्या मनामध्ये खदखद असते बऱ्याच वेळा, पण ती कोणी ऐकत नाही, त्याच्यावर काही भाष्य होत नाही. तुमच्याकडून आलेल्या सूचना ह्या मी माझ्या भाषणामध्ये घेणारच आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि देशामध्ये गाजत असलेला मुद्दा आहे, आपल्या जातींमध्ये जी विभाजन करण्याचा कोर्टाचा निर्णय आहे, त्याबद्दल संपूर्ण भारत संभ्रमात आहे. परंतु राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका या बाबत नागपूरलाच माझे विचार मी या ठिकाणी मांडले. हे जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे याला आपला विरोध आहे. कारण या वर्गीकरणानं आपल्या मागासवर्गीय समाजामध्ये फूट पडणार आहे. आपण एकमेकाचे दुश्मन होणार, एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि म्हणून आम्हाला मागासवर्गीय म्हणून जे आमच्या कार्यकर्तृत्वानं मिळणार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्याच्याशी आपण सगळ्यांनी सहमत असले पाहिजे. हेच विचार तुम्ही सुद्धा दुसरीकडे जेव्हा बोलाल तेव्हा ते मांडण्यात आले पाहिजे. म्हणजे आपल्या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या भूमिकेबद्दल सुसूत्रता असली पाहिजे. याच्याबद्दल जी कायदेशीर टिप्पणी आहे ती मी माझी आरसीएम ग्रुपवर टाकलेली आहे. जर ती कोणाला भेटली नसेल तर मी पुन्हा लागलं तर उद्या सगळ्या आरसीएम ग्रुपवर राष्ट्रीय चर्मकार संघाचं काय म्हणणं आहे, आपली भूमिका काय आहे, कोर्टानं का निर्णय घ्यावा, त्यांना तो अधिकार कोणी दिला, शासनाला शिकवायचा अधिकार कायदे मंडळात
विधिमंडळात कायदे तयार होतात, लोकसभा संसद मंडळात कायदे तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सगळं न्याय व्यवस्था आहे. पण उलट झाले की त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करा, राज्य स्तरावर करा, केंद्र सरकारवर करा आणि म्हणून त्याला आपला विरोध आहे. याच्याबद्दल सविस्तर कोणाला माहिती पाहिजे असेल तर मी निश्चितपणानं देईन. राहिला प्रश्न, जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा कार्यक्रमामध्ये आपल्याला आता पूर्वी नव्हतं पण आता जरा गटबाजीचं चित्र दिसतंय. ते संघटनेच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं घातक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की समाजाला आपण किती वेळ देतो, आपण समाजासाठी किती वेळ दिला पाहिजे, आपलं कर्तव्य काय होतं, आपण ते कर्तव्य पूर्ण पाळलं का आणि नुसतेच आपण धडे शिकवतो तर त्याही बाबतीमध्ये समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मी खास करून महिलांना आणि युवकांना आवाहन करणार आहे, कारण आतापर्यंत मी या राज्याचा नुसता समाज कल्याण मंत्री नव्हतो, तर मी राज्याचा महिला बाल कल्याण मंत्री होतो, माजी सैनिक कल्याण मंत्री होतो आणि सामाजिक न्याय मंत्री होतो. या 3 खात्याचा मी कॅबिनेट मंत्री होतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी जे निर्णय घेतले ते संपूर्ण देशाने स्वीकारलेले आहे. काय स्वीकारलं देशाने? 33% महिलांना मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकार दिले होते, कारण देशाचं महिला धोरण मी मांडलं होतं बीजिंगला, चीनच्या राजधानीमध्ये, कारण ती बाजू महाराष्ट्राकडे होती आणि 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, जनरल सगळ्या महिलांना आपण संधी दिलेली आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत, महानगरपालिकेपर्यंत या स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला संधी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये रूपांतर होऊन कालांतराने आता ते 50% आरक्षण गेलेलं आहे आणि महिलांचा टक्का या राज्यामध्ये 49% महिला आहेत आणि 51% पुरुष आहेत. फक्त 1% फरक आहे आणि म्हणून फक्त तुमचं कर्तव्य चूल आणि मूल नसून तुमचं कर्तव्य या मैदानात येणं, या मैदानाला मैदान म्हणून गाजवणं हे सुद्धा महिलांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून इथं जमलेल्या पुरुषांना असं सांगणार आहे की आपल्या घरातल्या महिलांना कोंडून ठेवू नका, त्यांना उथळ माथ्यानं फिरू द्या, राजकारणात येऊ द्या, समाजकारणात येऊ द्या, त्यांना प्रगती करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या, महिला राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान महिला झाल्या आणि आपल्या मुली का घरात बसायच्या? आज एक मुलगी परदेशात जाऊन शिक्षण घेते, अशा जवळजवळ या वर्षामध्ये आपण तिचा सत्कार केला. अशा 7 मुली महाराष्ट्रातल्या यावेळेस परदेशात गेलेल्या आहेत. मागच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त गेलेल्या आहेत. मुलं तर दरवर्षी, मागासवर्गीयांची मुलं दरवर्षी 75 मुलं शासनाच्या स्वखर्चाने आपण पाठवतो. त्याचा 100% खर्च शासन करतं. ही माझ्या टायमाला योजना केली मी तेव्हा 50 मुलं पाठवत होतो, नंतर 75 झाले. आता एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की 75 पोरच नाही, ते म्हणले 200 करतो. म्हणजे आम्हाला शिक्षणाचा जो काही आमचा दर्जा आहे किंवा आम्हाला जे काही आमचे गट्स आहे ते शासनानं ओळखून आमची संख्या वाढवली जाते. तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन देणार आहात का नाही? तुम्ही तुमच्या मुलांना पुढे आणणार आहात का नाही? आणि म्हणून युवकांना, युवतींना, मुलं मुली यांना शिक्षणाची संधी द्या. क्लर्क झाला, शिपाई झाला हे स्वप्न आता आपल्याला बघायचं नाही. उच्च पदस्थ व्हा. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय राज्यकर्ती जमा करा. आपल्या मुलाला नगरसेवक झाले पाहिजे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी किंबहुना आमदार सुद्धा झाले पाहिजे. मी घोषणा केलेली आहे की यावेळेस विधानसभेमध्ये चर्मकार समाजाचे 50 उमेदवार मी उभे करणार आहे. आणि हे 50 उमेदवार याच्यासाठी उभे करणार आहेत की मी ज्या वेळेस आमदार झालो 1990ला, त्यावेळेस सभागृहात चर्मकार समाजाचे 3 आमदार होते. एक सुशीलकुमार शिंदे, एक मी आणि अजून एक. आज त्याच्यानंतर ही संघटना निर्माण झाल्यानंतर 7 झाले, 9 झाले, 15 झाले, आता 11 सदस्य आपले आहेत. मागच्या पंचवार्षिकला 5 खासदार आहेत, रिझर्व्ह आहे महाराष्ट्रामध्ये. 5च्या 5 चर्मकार होते, आता 3 आहे. म्हणजे ही काही राजकीय समीकरण जी घडतोय ही संघटना मजबूत करते. म्हणून मी या संघटनेला राजकीय स्वरूप दिलं नाही, कारण ज्या पक्षातून तुम्हाला संधी मिळते त्या पक्षातून तुम्ही उभं राहायचंय आणि समाजाने तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. नाही म्हटलं तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 10 ते 15 हजार मतदान आपलं चर्मकार समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये. म्हणजे जवळजवळ 29 ते 30 लाख मतं चर्मकार समाजाचे.
आम्ही एखाद्याला जसं निवडून आणू शकतो तसं आपण एखाद्याला पाडू सुद्धा शकतो. फक्त तुमची शक्ती ही आपल्याला कुठे दाखवायची, त्याचा उपयोग कसा करायचा, जो आपल्याला देईल, जो आपल्यासाठी करेल त्याच्यासाठी आपल्याला करायचा आहे. आपला संघर्ष कोणाशी नाही, आपली भांडाभांडी कोणाशी नाही, आपल्याला रस्त्यावर उतरत नाही, हरकत नाही. परंतु आता ती वेळ आलेली आहे, नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. अशा पद्धतीनं तुमचे तुकडे करून टाकले जातील. हे कोर्टाने जे आता तुकडे केले हे तुकडे याच्यासाठीच आहे की तुम्ही अजून मागं गेलं पाहिजे. अजून तुमच्यामध्ये जी काही क्षमता आहे ती येता कामा नये. आज या सभागृहात मी जे बसलो त्या अण्णाभाऊसाठी माझे गुरु आहे. मी त्यांना गुरुस्थानी मानत होतो. ज्यावेळेस मी लोकनाट्याचे कार्यक्रम करत होतो त्यांना अण्णाभाऊचा फोटो लावून मी कार्यक्रम करत होतो. परंतु आज मला स्वाभिमान वाटतो पुण्यामध्ये अशी 2 नाट्यगृह अण्णाभाऊच्या नावाने आहे. याचं सगळं श्रेय समाजाला जातं. समाजाने एकजूट दाखवली, एकता दाखवली, रस्त्यावर उतरले, नगरसेवक झाले, आमदार झाले, म्हणून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिली. म्हणून समाजाचे वास्तू जर आपल्याला उभ्या करायच्या असतील तर अशा पद्धतीने आता मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 3 महिने झाले मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मी त्यांना म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये 100 कोटी रुपये दिले आणि आम्हाला 50 एकर जागा दिली मंदिर बांधायला, आम्हाला पण मंदिर बांधायला जागा द्या. काय सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी? ते म्हणले 100 कोटी नाही 200 कोटी देतो, 50 एकर नाही 200 एकर जागा, 100 एकर जागा देतो, तू मंदिर बांधू नको. संत रविदासांचं विद्यापीठ वाहन आज मी नाशिकमध्ये ती जागा बघून ठेवली. मुख्यमंत्र्याला प्रस्ताव दिला, लवकरच त्याची घोषणा होईल. एक मोठं भव्य दिव्य विद्यापीठ संत रविदासाच्या नावानं उभं राहत आहे. अशा पद्धतीनं आम्ही रोज घराच्या बाहेर आहे, आम्ही रोज संघर्ष करतो आहे. कारण आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्ही फाटक्या चट्ट्या घालून शाळा शिकलेलो आहे, ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सगळ्या सवलती देण्याचा मी प्रयत्न केला. मागासवर्गीयांचे आश्रम स्कूल नव्हते, फक्त आदिवासींचे होते, भटक्यांचे होते. मी मागासवर्गीयांचे आश्रम स्कूल चालू केले. काय मिळतं त्या आश्रम स्कूल मध्ये? पहिलीला मुलगा आणून टाकायचं, 10वी पर्यंत आई बापाला 1 रुपया खर्च नाही, कपडा लत्ता, खाणं पिणं राहणं सगळं शासन करतं. अशा प्रकारचे आश्रम स्कूल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हॉस्टेल 24 मुलांचं हॉस्टेल असायचं. मी 1000 मुलांचं हॉस्टेल केलेलं आहे. 500 मुली 500 मुलं. काय आहे या हॉस्टेलमध्ये? तुमच्या मुलाला 10वी नंतर किती शिकायचं आहे तेवढं शिकेपर्यंत त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला राहता येतं. तिथं खाणं पिणं सगळं तुम्हाला दिलं जातं. इव्हन पाकिट मनी सुद्धा तुम्हाला दिली जातात. अशा सगळ्या सोयी केल्या. आपण का शिकलो नाही? तर आपल्याला सवलती नव्हत्या, परिस्थिती नव्हती. तुमच्या आता परिस्थिती नाही सांगण्याची वेळच मी संपवून टाकलेली. सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणून ठेवलेल्या आहेत, तरी तुम्ही घराच्या बाहेर निघत नाही. हे मात्र मोठं खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं. संघटन जोपर्यंत लहरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही. हे 95च्या पुण्याईनं आज आपल्याला जेवढ्या सवलती मिळालेल्या. मी दादरच्या शिवाजी पार्कवरच्या मकार समाजाचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याला सगळ्यांनी विरोध केला होता. तेव्हा एवढा समाज शिवाजी पार्कवर काय सकाळ मेळावा घेतो. पण म्हटलं माझा समाज किती याची मला माहिती आहे. जेव्हा 2 लाख लोक समाजाचे पाहिले, सगळ्या मागण्या मान्य झाल्या. गठे कामगारांची मागणी मान्य झाली. आमच्या सगळ्या A to Z मागण्या मान्य झाल्या. बाबासाहेब संत रविदासांचा धडा पाठ्यपुस्तकामध्ये आला. ही ती ताकद आहे आणि म्हणून तुमची ताकद ही कायम राहिली पाहिजे. एवढ्यावरच नाही तर घराघरामध्ये भांडणं होतात. आत्ताच मगाशी इकडे कार्यक्रमाला निघालो, तिकडून गावातून एका निफाड तालुक्यातला फोन आला. आम्ही आमच्या घरासमोर एक जण घर बांधते आणि आम्हाला जायचं कसं प्रश्न पडला. आम्ही त्याला जाब विचारायला गेलो तर आम्हालाच मारायला धावले. ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केला. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, तिथंच माझ्या समोर बोलत होता फोनवर, तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही संघटनेकडे येता. आधीच संघटनेकडे आले असते तर तुमच्याकडे त्यांनी डोळे झुंकून पाहिलं नसतं. ही गोष्ट खरी आहे. अनेक अशी उदाहरण आणि म्हणून संघटना करण्याची अत्यंत आपल्याला गरज आहे, ती आपण केली पाहिजे. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा नेते मंडळींना आदेश आहे. कारंडे साहेब, माधवराव, इथून पुढे कोणताही कार्यक्रम असेल, आपला जो बी फलक असेल, जे बी पत्रक असेल, त्याच्यावर संत रविदास आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा कंपल्सरी असलाच पाहिजे. माझा नाही टाकला तरी चालेल, परंतु हे 2 फोटो, कारण हे आपले दैवत आहे. यांच्यामुळे जे काही आता व्यासपीठ आपल्याला मिळालं, इथं सुटाफुटात मी आहे ना, ते बाबासाहेब नसते तर मी कुठं असतो मलाच माहित नाही. आणि म्हणून त्यांची जाणीव आपल्याला कधी सोडून चालणार नाही. या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. मी दोन्ही जिल्हा म्हणजे आता जे काही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही एक कार्यक्रम देतोय. 1 तारखेपासून 24 फेब्रुवारी पर्यंत ह्या ज्या काही आता
कांबळेंनी प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे, 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्या कार्यक्रमाला लवकरला 24 सप्टेंबर पर्यंत जर कोणी या गोष्टीला जर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला तर अजून त्याच्यामध्ये भर पडेल. कारण बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये काही तालुक्याच्या कार्यकारिणींनाही मला इथं या ठिकाणी इथं सूचना आलेली आहे की आमच्या मराठवाडा विदर्भामध्ये कार्यकारिणी तालुक्याच्या झालेल्या नाही, बीड मराठवाडा, तर त्याही याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला वेळेवर येत जावं अशी पण कार्यकर्त्यांनी सूचना मांडली, तुमच्यातूनच आलेली. मी आलो तेव्हा 3 लाईनीत माणसं होते, आता बऱ्यापैकी आहे आणि मी वेळेवर येणारा माणूस आहे. मी सोनवणे सरांना 4 फोन केले, 11 वाजले, ते म्हणले अर्धा तास थांबा, 11:30 वाजले, ते म्हणले अर्धा तास थांबा, मग मी 12ला इथं. म्हणजे मी कुठून आलो तरी वेळेत आलो. आणि तुम्ही इथे येत असताना वेळेवर आलं पाहिजे ही शिस्त पाळा, सगळ्यांना लावा. आणि आपण येताना 4 समाजाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला आलं पाहिजे. आम्ही जे विचार देतो ते विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे नेमकं काय चाललं. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु हा जसा दौरा या युवकांनी केला त्या दौऱ्यामध्ये चांगला मी पण जाऊ शकलो असतो त्यांच्याबरोबर, परंतु मी गेलो असतो तर समाज त्यांना कळला नसता. ते मागं मागं माझ्या घरात राहिले असते, लोक माझ्याशी बोलले असते, पण मी त्यांच्याकडे एकदाही गेलो नाही. फक्त त्यांना म्हटलं मी समारोपाला येईल. धुळ्याला मात्र मी जाऊन आलो, तिथे त्यांना भेटलो, त्यांना मानसिकता विचारली, त्यांची भाषणं ऐकली, कसे बोलतात, चांगलं बोलतायत, त्यांना काही सूचना करायच्या त्या केल्या आणि अतिशय चांगला यशस्वी दौरा त्यांनी केला. संपूर्ण जिल्हा अध्यक्षांनी जनजागृती अभियान 1 ते 10 ऑक्टोबर हे तर झालं तुमचं. मी त्याच्या आधी म्हणतोय की हे लवकर करण्याची आवश्यकता आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मग निवडणुका लागतील, मग तुम्हाला वेळ नाही, नको त्या राजकारणाच्या कुठंतरी तुम्ही नेत्याला जय जय करीत बसणार. त्याच्यापेक्षा समाज संघटित करणं फार गरजेचं आहे. समाज संघटित झाला ना, प्रत्येक राजकीय नेता तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर विस्कळीत असाल तुम्हाला कोणी विचारणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं सांगतो आणि थांबतो. जय रविदास.
प्रेरणा देणारे सुदामांना लोखंडे यांचा यथोचित सन्मान आदरणीय नानासाहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहे. धन्यवाद नानासाहेब. हरिदास अडसूळ यांची प्रदेश संघटनापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी आपलं विजय असो. यानंतर कटई कामगार अशा शब्दात या ठिकाणी लहू सतनाम सतनाम.
संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। सतनाम सतनाम। संत गुरु रविदास बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। बोले सो निरभय जगत गुरु रविदास महाराज की। जो बोले सो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय।